नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 12.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न 54/6 बरोबर चौकोन अधिक त्रिकोण ही पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणत्या संख्या लिहाल. पहिलं काय दिलंय 54/6 बरोबर चौकट अधिक त्रिकोण. तर हा भागाकार किती? 6 × 6 साईनम 54. बरोबरच्या इकडे जर 9 असतील तर इथे अशा दोन संख्या हव्या ज्यांची बेरीज आपल्याला किती पाहिजे तर 9. तेव्हा ह्या आपली ही पदावली सत्य होईल. म्हणजे 9 बरोबर इकडेही 9 पाहिजे. मग इथे एक अंक आणि इथे एक अंक, या दोघांची बेरीज मिळून 9 यायला पाहिजे. कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला ते दिसते? 3 आणि 7 किती? 3 आणि 10 ची बेरीज केली तर 10. 7 आणि 4 11. 5 आणि 4 9. तर इथे आपण 5 ठेवले व इथे 4. तर ह्या दोन्हींची बेरीज येईल, म्हणजे 9 बरोबर 9. तर ही पदावली सत्य होईल. म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न जर p बरोबर 3 t बरोबर 2 असेल तर p गुणिले p अधिक 2 गुणिले p गुणिले t अधिक t गुणिले t बरोबर किती? तर आपल्याला ही पदावली दिलेली आहे. यात p ची किंमत 3 ठेवायची, t ची किंमत 2 आणि हे सोडवायचं आहे. तर आपण सोडवू. p च्या जागी 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले p च्या जागी 3 नंतर t म्हणजे 2 अधिक 2 गुणिले 2. तर कसं सोडवणार? पहिले 3 गुणिले 3 9 म्हणजे 3 त्रिक 9 अधिक 2 आणि 3 चा गुणाकार 2 त्रिक 6 6 दुने 12 अधिक 2 दुने 4. तर यांची बेरीज किती येणार? 9 आणि 12 किती? 21. 21 आणि 4 25. म्हणजेच p च्या जागी 3 ठेवले व t च्या जागी 2, तर या पूर्ण पदावलीचे उत्तर येते 25. मग कोणत्या पर्यायात आहे? 21 25. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे? म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या चारही पर्यायात कोणत्या याच्यात बरोबरचं साइन दिलेल्याच्या इकडे आणि इकडे दोन्ही संख्या या समान येतात. आपल्याला ते विचारलं. तर आपण पहिले सॉल्व करू. 18 आणि 4 किती? 22 बरोबर 88 भागिले 4 4 दुने 8 आणि 4 दुने 8. तर पहिली समानता आहे. आपण दुसरी ही चेक करून बघू आहे की नाही. 21 गुणिले 3 किती होतात? तर 63 बरोबर 9 सक किती? 9 सक 54. एकीकडे 63 एकीकडे 64 म्हणजे ही बरोबर नाही. तिसरी चेक करू. 22 भागिले 2 म्हणजे 11 बरोबर 9 आणि 3 किती? 9 आणि 3 12. तर एकीकडे बरोबरच्या बाजूला 11 आले, एका साईडला 12 म्हणजे ही समान नाही. त्यानंतर 25 वजा 7 25 वजा 7 होतात 18 बरोबर 19 आणि 8 होतात 27. तर चौथ्याही पर्यायात 18 आणि 27 म्हणजे दोन्हीकडे समानता नाही. पण पहिल्या पर्यायात बरोबरच्या इकडेही 22 आहे आणि ह्या साईडलाही 22 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पुढील पैकी चुकीची पदावली कोणती?
आता कोणती विचारली आपल्याला? चुकीची. तर चुकीची आपण शोधणार. पहिला पर्याय आहे 7 गुणिले 8 भागिले 4 बरोबर 14. तर पहिले आपण भागाकार करतो. 8 भागिले 4 किती? 2. तर 7 गुणिले 2 बरोबर 14. मग 7 गुणिले 2 14 बरोबर 14. तर ही पदावली योग्य आहे. दोन्ही साईडला सेम अंक आलेत. दुसरा चेक करू. 27 भागिले 3 गुणिले 3. 27 भागिले 3 किती? तर 27 भागिले 3 असतात 9 गुणिले 3 बरोबर 9. 9 त्रिक 27 आणि इकडे 9. म्हणजे ही पदावली चुकीची आहे. एका साईडला 27, आपल्याला यायला पाहिजे होते 9, परंतु आले 27. म्हणजे ही चुकीची आहे आणि आपल्याला चुकीचीच विचारली. पण तरीही आपण पुढचे चेक करून बघू बरोबर आहे की नाही. तिसरा पर्याय आहे 18 वजा 13. 18 वजा 13 किती? 5 अधिक हे 5 बरोबर 10. तर 5 आणि 5 किती? 10 बरोबर 10. म्हणजे ही पदावली योग्य आहे. त्यानंतर 16 आणि 5 21 वजा 12 बरोबर 9. 21 मधून 12 गेले 9 बरोबर 9. म्हणजे ही पदावली ही बरोबर आहे. आपल्याला विचारली चुकीची. चुकीची आली होती आपली दुसरी. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, गटात न बसणारा पर्याय शोधा. आता काय सांगितलं? गटात न बसणारा म्हणजे 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे सारखे असणार आणि चौथा एक पर्याय हा वेगळा. तर तोच वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा. तर आपण त्यासाठी आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. 7 गुणिले 7 भागिले 7 गुणिले 5. तर पहिले आपण काय करतो? भागाकार. 7 भागिले 7 किती? 1. मग 7 1 7, 7 5 35. म्हणजे हेही 35 आले बरोबर 35. हे तर एक योग्य आलं. त्यानंतर 12 वजा 3, 12 तून 3 गेले 9, 9 वजा 5, 9 तून 5 गेले 4, 4 आणि 10 14. तर 14 बरोबर 14 हेही योग्य उत्तर आलं. 5 त्रिक 15 आणि 4 दुने 8 म्हणजे 15 अधिक 8. 15 आणि 8 किती? 22. आपल्याला इथे येत आहे 22 आणि इथे त्यांनी दिले 70. म्हणजे ही एक चुकीची जोडी आहे. त्यानंतर 10 वजा 2 गुणिले 3 अधिक 5. तर पहिले गुणाकार करतो. 2 आणि 3 चा गुणाकार 6 म्हणजे 10 वजा 6 अधिक 5. तर 10 मधून 6 गेले 4 आणि 4 आणि 5 9. तर आले किती? 9 आणि त्यांनी दिले 9. म्हणजे पहिला पर्याय पदावली समान आहे. दुसऱ्या पर्यायात पदावली समान आहे. चौथ्या पर्यायातही पदावली समान आहे. म्हणजे ही तीनही पर्याय सेम आहेत. आपल्याला गटात न बसणारा म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा. तर मग तिसरी पदावली ही चुकीची. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? 4 पर्याय दिले. 4 पर्यायात कोणती पदावलीची किंमत सगळ्यात जास्त येते आपल्याला ते बघायची. तर आपण सोडवून घेऊ. 10 वजा 3 गुणिले 3. तर पहिले गुणाकार करतो. मग 3 गुणिले 3 किती? 9. 10 वजा 9 किती येतात? तर 1. पहिल्या पदावलीचं उत्तर आलं 1. दुसरी आहे 10 गुणिले 3 30 अधिक 3 म्हणजे झाले 33. त्यानंतर 10 अधिक 3 अधिक 3. 10 आणि 3 किती? 10 आणि 3 आणि 3 6 म्हणजे 10 अधिक 6 16. त्यानंतर 3 त्रिक 9 अधिक 10. 9 आणि 10 किती? 19. तर 1 33 16 19. यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे? ती आहे 33. म्हणजे 2 नंबरच्या पदावलीची किंमत सगळ्यात जास्त आहे. योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच असतो. हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल? म्हणजे आपल्याला काय सांगितलं? अशी कोणतीही संख्या जर आपण घेतली, जर तिला 1 ने भाग दिला तर उत्तर काय येत असतं आपलं? तीच संख्या. जसं की आपण घेऊ 2 हा अंक घेऊ. 2 ला जर आपण 1 ने भाग दिला तर आपलं उत्तर काय येतं? 2 येतं. हेच आपल्याला अक्षरांमध्ये सांगायचं आहे. तर आपण 2 ला n मानू. n भागिले जर 1 घेतलं तर आपलं उत्तर काय येणार? 2 ने 1 ला जर भाग दिला तर उत्तर ही तीच संख्या राहते. म्हणून n ने जर 1 ला भाग दिला, n ला 1 ने भाग दिला तर उत्तर काय येणार? nच.
म्हणून अक्षरांचा वापर करून कोणतं सूत्र तयार होईल, तर n भागिले 1 बरोबर उत्तर येणार n. हे कोणत्या पर्यायामध्ये दिसतं? n भागिले n नाही, n भागिले 1 बरोबर 1 हे नाही, n भागिले 1 बरोबर n म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील? पदावली काय आहे? 6 चौकट 2 चौकट 10 चौकट 5 चौकट 5 बरोबर 48. म्हणजे या पदावलीत इथे कोणते चिन्ह ठेवावे म्हणजे ज्याचं उत्तर हे 48 येईल. तर आपण पहिला पर्याय चेक करून बघू. काय सांगितलं? 6 भागिले 2 नंतर वजा 10 गुणिले 5 अधिक 5. तर याचं उत्तर काय येणार? 6 भागिले 2 किती? 3. 10 आणि 5 चा गुणाकार किती येतो? 50 अधिक 5. तर हे कसं सोडवणार? 50 मधून 3 गेले किती उरतात? वजा 47 अधिक 5. मग हे किती येणार? 47 मधून 1 वजा आहे 1 अधिक म्हणजे वजाबाकी होणार. 47 मधून 5 जाणार, 47 मधून 5 गेले वजा 42 म्हणजे हे उत्तर आलं वजा 42. आपल्याला पाहिजे 48 म्हणजे पहिला पर्याय नाही. त्यानंतर 6 गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 वजा 5. तर 10 भागिले 5 किती? 2 अधिक 6 गुणिले 2 12 वजा 5. तर 12 आणि 2 14, 14 वजा 5 9 म्हणजे उत्तर आले 9. पाहिजे 48 म्हणजे दुसरा पर्याय नाही. तिसरा बघू. 6 भागिले 2 गुणिले 10 अधिक 5 वजा 5. 6 भागिले 2 असतात 3, 3 गुणिले 10 30, 30 आणि 5 35, 35 मधून 5 गेले उत्तर आलं 30. म्हणजे हे उत्तर नाही, म्हणजे 30 हे उत्तर नाही. आपल्याला पाहिजे 48. त्यानंतर चौथा पर्याय 6 भागिले 2 अधिक 10 गुणिले 5 वजा 5. तर हे किती येणार? 6 भागिले 2 किती असतात? 3, 10 आणि 5 चा गुणाकार 50, 50 आणि 3 किती? 53, 53 मधून 5 गेले 48. उत्तर आलं 48 आणि आपल्याला पाहिजे 48 म्हणजे चौथा पर्यायातील योग्य चिन्ह आहे जे ठेवून आपण 48 उत्तर काढू शकतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे येतील? पदावली आहे 48 चौकट 6 चौकट 2 चौकट 5 चौकट 5. तर आपण पहिला पर्याय ठेवून बघू. 48 बरोबर 6 गुणिले 2 अधिक 5 वजा 5. तर याचं उत्तर किती येणार? आपण ही पदावली सोडवू. आपल्याला उत्तर पाहिजे 48. मग 6 गुणिले 2 किती? 6 दुने 12, 12 आणि 5 किती? 17, 17 तून 5 गेले 12. आपलं उत्तर आलं 12 आणि आपल्याला पाहिजे 48 म्हणजे हे चिन्ह योग्य असणार नाही. नंतर दुसरं आहे 48 भागिले 6 अधिक 2 वजा 5 बरोबर 5. तर 48 भागिले 6 किती? 6 8 48 म्हणजे 8, 8 आणि 2 किती? 10, 10 तून 5 गेले 5. म्हणजेच ही पदावली योग्य आहे. जर आपण हे भागिले अधिक वजा बरोबर चिन्ह ठेवले या पदावलीत तर आपल्याला उत्तर मिळतं. या पूर्ण पदावलीचं उत्तर 5 मिळतं आणि उत्तर पाहिजे आपल्याला बरोबरच्या तिकडे 5. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, b गुणिले 1/8 बरोबर 8. तर b बरोबर किती? b ची किंमत 4 पर्याय दिले, म्हणजे 4 पर्याय दिले, त्यात कोणती तरी एक b ची किंमत असणार. मग आपण प्रत्येक पर्याय b च्या जागी ठेवून बघू आपल्याला उत्तर 8 मिळतं का?
ज्यात मिळेल ते आपलं योग्य उत्तर असेल. मग b च्या जागी जर 1 ठेवला तर 1 गुणिले 1/8 याचं उत्तर काय येणार? 1 गुणिले 1/8 किती उत्तर आलं? 1/8 आणि किती यायला हवं? 8 म्हणजे पहिला पर्याय योग्य नाही. त्यानंतर b च्या जागी जर आपण 8 ठेवले तर 8/8 बरोबर 8 भागिले 8 तर 8 कट झाले उरला 1. उत्तर आलं 1 पाहिजे 8 म्हणजे हे योग्य उत्तर नाही. त्यानंतर b च्या जागी आपण 64 ठेवले 1/8 बरोबर 64/8 होणार. 8 1 8 8 8 64 म्हणजे उत्तर काय आलं? 8 आणि आपल्याला पाहिजे 8 म्हणजे b ची किंमत असणार 64. तेव्हा ही पदावली सोडून आपल्याला उत्तर मिळेल 8 म्हणजे आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. आज आपण स्वाध्याय 12.1 पूर्ण बघितला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हालाच मिळतील. भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.